नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय भूगोल पाठ 10वा मानवाचे व्यवसाय या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत आकृती 10.2 व्यवसायांचे वर्गीकरण आणि आकृती 10.3 काही देशातील विविध व्यवसायातील मनुष्यबळ प्रमाण. या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. पहा, तुमच्यासमोर जी आकृती दिसत आहे ती आकृती पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 63 वरती आकृती क्रमांक 10.2 आहे. साखर निर्मिती या उद्योगाशी निगडीत ही आकृती आहे. या आकृतीवरून आपणास काही प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न 1, प्राथमिक ते चतुर्थक व्यवसायांची वर्गवारी करा. उत्तर, ऊसाची शेती, ऊसाची तोडणी करणारे कामगार हे प्राथमिक व्यवसायात येतात, तर कारखान्यातील यंत्रांची तपासणी व देखभाल करणे, साखरेचे उत्पादन व प्रत तपासणे हे चतुर्थक व्यवसायामध्ये येतात. प्रश्न 2, द्वितीयक व्यवसायासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो? तर द्वितीयक व्यवसायासाठी ऊस हा कच्चा माल वापरला जातो. प्रश्न 3, द्वितीयक व्यवसायातून निघणारा पक्का माल कोणता? उत्तर, साखर हा द्वितीयक व्यवसायातून निघणारा पक्का माल आहे. प्रश्न 4, तृतीयक व्यवसायांच्या सेवा कोणत्या आहेत? उत्तर, ऊसाची वाहतूक, ऊस कारखान्यात जमा करणे, साखरेची पोती वाहून नेणे, साखरेची विक्री करणे हे तृतीयक व्यवसायांच्या सेवा आहेत. प्रश्न 5, कोणते चित्र चतुर्थक व्यवसायाशी निगडीत आहे ते व्यवसाय कोणते? उत्तर, चित्र उ आणि ए हे चित्र चतुर्थक व्यवसायाशी निगडीत आहे. उ चित्रातील अभियांत्रिकी आणि ए चित्रातील तपासनीस हे चित्र चतुर्थक व्यवसायाशी निगडीत आहे. तसेच पहा की मानवी व्यवसायांचे आपण अशा प्रकारे वर्गीकरण करतो. जगातील सर्वच देशांमध्ये यापैकी कोणते ना कोणते व्यवसाय चालत असतात. या सर्व व्यवसायातून देशामध्ये व देशादरम्यान आर्थिक उलाढाल होते. त्यातूनच देशाचे विविध वस्तूंचे उत्पादन व वार्षिक उत्पन्न ठरते. त्यावरून एखादा देश इतर देशांच्या तुलनेत किती विकसित आहे अथवा विकसनशील आहे हे ठरवले जाते. परत एकदा पहा की जगातील सर्वच देशांमध्ये यांपैकी कोणत्या ना कोणते व्यवसाय चालत असतात. या सर्व व्यवसायातून देशामध्ये व देशादरम्यान आर्थिक उलाढाल होत असते आणि त्यातूनच देशाचे विविध वस्तूंचे उत्पादन व वार्षिक उत्पन्न ठरत असते आणि त्यावरून एखादा देश इतर देशांच्या तुलनेत किती विकसित आहे अथवा विकसनशील आहे हे ठरवले जाते. पहा, तुमच्यासमोर जी आकृती दिसत आहे ती आकृती पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 64 वरती आहे. आकृती 10.3 काही देशातील विविध व्यवसायातील मनुष्यबळ प्रमाण. पहा, आकृती 10.3 या आकृतीचे निरीक्षण करायचे आहे. त्यामध्ये बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती व टर्की या देशांमधील विविध व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येनुसार ही विभाजित वर्तुळे तयार केलेली आहेत. प्राथमिक व्यवसायांपासून तृतीयक व्यवसायांपर्यंत हे वर्गीकरण आहे. या विभाजित वर्तुळांच्या आधारे आपणाला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. परत एकदा पहा की आकृती 10.3 या आकृतीचे व्यवस्थितपणे निरीक्षण करायचे आहे. बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती व टर्की
या देशांमधील विविध व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येनुसार ही विभाजित वर्तुळे तयार केलेली आहेत आणि प्राथमिक व्यवसायांपासून तृतीयक व्यवसायांपर्यंत हे वर्गीकरण आहे आणि या विभाजित वर्तुळांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहा आकृती क्रमांक 10.3 काही देशातील विविध व्यवसायातील मनुष्यबळ प्रमाण आणि विविध व्यवसायातील मनुष्यबळाचे शेकडा प्रमाण आहे. पहा प्रश्न 1 कोणत्या देशामध्ये प्राथमिक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे? उत्तर बांगलादेश या देशामध्ये प्राथमिक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे. प्रश्न 2 कोणत्या देशामध्ये द्वितीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे? उत्तर टर्की देशामध्ये द्वितीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे. प्रश्न 3 कोणत्या देशामध्ये तृतीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे? उत्तर संयुक्त अरब अमिराती. संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये तृतीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे. प्रश्न 4 सर्व व्यवसायात जवळपास समान मनुष्यबळ प्रमाण असलेला देश कोणता? उत्तर सर्व व्यवसायात जवळपास समान मनुष्यबळ प्रमाण असलेला देश टर्की हा आहे. पहा तसेच तृतीयक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसित देश म्हणून गणले जातात, तर प्राथमिक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसनशील देश म्हणून गणले जातात. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीयक व्यवसायातील देश विकसित असतात. उत्तर प्राथमिक व्यवसाय तुलनेने कमी उत्पन्न देतात, त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील देशांचे राष्ट्रीय उत्पन्न तुलनेने कमी असते, तर तृतीयक व्यवसाय तुलनेने अधिक उत्पन्न देतात, त्यामुळे तृतीयक व्यवसायातील देशांचे राष्ट्रीय उत्पन्न तुलनेने अधिक असते. म्हणून प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीयक व्यवसायातील देश विकसित असतात. पहा तुमच्यासमोर जी आकृती दिसत आहे ती आकृती आहे पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 64 वरती आकृती क्रमांक 10.3 काही देशातील विविध व्यवसायातील मनुष्यबळ प्रमाण याची ही आकृती आहे. पहा की या आकृतीवरून देशांचा विकसित ते विकसनशील असा क्रम लावा. या आकृतीवरून देशांचा विकसित ते विकसनशील असा क्रम लावा. पहा त्याचं उत्तर काय आहे. 1 संयुक्त अरब अमिराती, 2 टर्की, 3 बांगलादेश. 1 संयुक्त अरब अमिराती, 2 टर्की, 3 बांगलादेश. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 64 वरती ही आकृती आहे. आकृती क्रमांक 10.3 काही देशातील विविध व्यवसायातील मनुष्यबळ प्रमाण. पहा की या आकृतीचे लक्षपूर्वक अभ्यास करायचा आहे किंवा ही आकृती लक्षपूर्वक अभ्यासून या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न 1 कोणत्या देशामध्ये प्राथमिक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे? प्रश्न 2 कोणत्या देशामध्ये द्वितीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे? प्रश्न 3 कोणत्या देशामध्ये तृतीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे? प्रश्न 4 सर्व व्यवसायात जवळपास समान मनुष्यबळ
प्रमाण असलेला देश कोणता आहे? सर्व विद्यार्थ्यांनी या आकृतीचे व्यवस्थितपणे निरीक्षण करायचे आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे विषयाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.